Welcome and welcome back to my channel, Aparna Unfiltered, where you get raw and real vlogs. आज आहे वर्षाचा पहिला दिवस. आपली लाईफ बेटर राहावी, फिजिकली आपण फिट असावं आणि मेंटली पीस. म्हणून ना एक टर्म मी तुमच्यासोबत शेअर करते आणि ती आहे ग्रॅटिट्यूड. चला तर मग आज आपण या व्लॉग्समध्ये ग्रॅटिट्यूडबद्दल शिकूयात. तर ग्रॅटिट्यूड हे ना एका मॅजिकसारखं काम करतं. ग्रॅटिट्यूड म्हणजे फक्त थँक्यू नाही. ग्रॅटिट्यूड म्हणजे एनर्जी शिफ्ट. जे आहे त्याबद्दल ग्रेटफुल अधिक मिळायला सुरुवात होते. जे नाही त्यावर फोकस. स्ट्रेस वाढेल ना. ग्रॅटिट्यूड का इतकं महत्त्वाचं आहे बरं? ग्रॅटिट्यूड म्हणजे तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत ओळखणं आणि ते फक्त फिलिंग नाही. ही एक पॉवरफुल प्रॅक्टिस आहे. जेव्हा तुम्ही ग्रेटफुल होता ना तेव्हा बघा मन खूप शांत होतं, स्ट्रेस कमी होतो, निगेटिव्हिटी रिलीज व्हायला सुरुवात होतं. ती प्रोसेस तुम्ही अधिक पद्धतीने एन्जॉय करायला शिकता जेव्हा ना तुम्ही आतून ग्रेटफुल फील करता. मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला मॅनिफेस्टेशनबद्दल ऐकायला आवडेल तर. हा सुद्धा एक खूप वास्ट टॉपिक आहे आणि खरंच ते काम करतं. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा ते नक्कीच काम करतं आणि तुम्हाला माहिती आहे त्याचं मॅजिकही तिथेच सुरू होतं. जेव्हा तुम्ही युनिवर्सला, तुम्ही आजूबाजूच्या तुमच्या सगळ्या गोष्टींना थँक्यू बोलता, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करता युनिवर्सजवळ. चला बॅक टू द टॉपिक. आत्ता बघूयात की ही ग्रॅटिट्यूड काम तरी कसं करतं. म्हणजे ठीक आहे, ग्रॅटिट्यूडबद्दल ऐकलं, पण आता हे काम कसं करतं? तर खूप सिंपल आहे. तुम्ही जेव्हा माझ्याकडे काय नाही यावर जास्ती फोकस करता ना तेव्हा तुम्हाला कमतरतेची एनर्जी अट्रॅक्ट होते. जेव्हा तुम्ही म्हणता माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी ग्रेटफुल आहे, समाधानी आहे, धन्यवाद करतो मी देवाचा, धन्यवाद करतो मी युनिवर्सचा, तेव्हा अबंडन्सची फ्रिक्वेन्सी ॲक्टिवेट होते. आता बघूयात ग्रॅटिट्यूड हे कसं लिहायचं. तर रोज सकाळी किंवा रोज रात्री, आणि तुम्ही सकाळी किंवा रात्री असं दोन्हीही टाईम करू शकता. तर काय करायचं, पेन घ्यायचा आणि एक कोरा कागद घ्यायचा. तुम्ही डायरीही करू शकता त्यासाठी. आणि 2 मिनटं झोपायच्या आधी लिहायचं, लिहून काढायचं. काय लिहायचं बरं? तर टुडे आय एम ग्रेटफुल फॉर. आत्ता तुम्ही आज ग्रेटफुल आहात. कशासाठी? तर तुमचं शरीर हे निरोगी आहे. तुम्ही प्रत्येक दिवशी उठतायत, तुम्ही छान टवटवीत आहात, तुमचं शरीर निरोगी आहे अगदी. तर लिहा, शरीराबद्दल लिहा. आजचा दिवस, तुमचा गेलेला आजचा दिवस खूप छान होता आणि रोजचा असाच राहील, त्याबद्दल खरंच थँक्यू. तुमचं जेवण, आज जर तुम्ही खूप छान जेवण घेतलं असेल, अगदी उत्तम चव तुम्हाला मिळाली असेल, लिहून काढा, त्याबद्दल लिहा. काम, आजचं जर काम तुमचं खूप छान पद्धतीने झालं असेल, ग्रॅटिट्यूड फील करा. तुम्हाला जर नवीन शिकण्याची संधी मिळाली असेल आणि तुम्हाला खरंच खूपच छान वाटत असेल, तुम्ही खूप छान फील करत असाल, लिटरली लिहून काढा. माझ्याकडे जे आहे ना, नवीन दिवसाची दुपार आहे. मिष्टू आत्ताच झोपेतून उठलेली आहे आणि मिष्टू काय घेते आहे, मिष्टूला थोडी सर्दी आहे, सो मिष्टू दूध चहा घेते आहे ना. मिष्टू घे पट्टपट्टावर, ग्लास आहे. तुम्ही लिहूही शकता आणि तुम्ही युनिवर्समध्ये त्या एनर्जीज फ्रिक्वेंटली पाठवण्यासाठी बोलूही शकता. सो ते पण ही खूप छान पद्धतीने काम करेल. तर तेच, माझ्याकडे जे आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी धन्यवाद बोलतो.
बस एवढंच पुरेसं आहे. कन्सिस्टन्सी इज इक्वल्स टू हिलिंग प्लस ग्रोथ. आजपासूनच ग्रॅटिट्यूड सुरू करा आणि बघा की 2026 हे तुमचं आयुष्य कसं बदलतं. तुमच्याकडे जे आहे ना ते तुम्ही युनिवर्समध्ये थ्रो करा. तुमच्याकडे आनंद आहे, तुम्ही आनंद द्या. तुमच्याकडे दुःख आहे, तुमच्याकडे दुःखच येणार. आपण ते म्हणतो ना की युनिवर्समध्ये हा एक सर्कल बनलेला आहे. व्हॉट यू गिव्स यू विल गेट रिटर्न दॅट. Staring at herself in the mirror on the restroom door. Voices in her head that mirror what she's heard before. हॅलो. रात्रीचे आय थिंक 10:45 होत आहेत. मी व्लॉग किती शूट झालेला आहे ते चेक करत होते आणि त्यामध्ये दिसलं की मी व्लॉग एंड केलेलाच नाही आहे. सो म्हटलं चला 2 मिनटं बसून छान पद्धतीने व्लॉग आपण एंड करूयात. तर तुमचा कसा होता नवीन वर्षाचा पहिला दिवस? तुम्ही काय काय केलं? काय खाण्यामध्ये नवीन काय काय बनवलं? मला सांगा नक्की. आम्ही मॉर्निंगलाच स्वामींच्या मठात ॲक्च्युली जाणार होते, पण जाणं नाही झालं. तर इव्हिनिंगला गेलो आणि इव्हिनिंगलाच आणि भरपूर क्राऊड होता. दोन्ही टाईम असेल म्हणजे आज पूर्ण दिवसच मंदिर ओपन असेल. सो मॉर्निंगला काही जाणं नाही झालं. नाईटला गेलो. खूप छान वाटत होतं. खूप छान आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात. मस्त वाटतं, भारी वाटतं जाऊन. सो तर तुम्हाला हे सांगायचं होतं की हे माझं सेकंड चॅनल आहे. म्हणजे मी हे सेकंड चॅनल आत्ता ओपन केलं आहे. याआधी मी रँडम व्हिडिओजच पोस्ट करायचे. हा इन्स्टावरती मी एव्हरी ओकेजनचे पोस्ट करायचे. कुठलंही फेस्टिवल असो की अपलोडेड. सो मी बऱ्यापैकी तिथे बनवलेले आहेत आणि त्या चॅनलवरती व्हिडिओज टाकून कधीच टाकायची, डेली तर नव्हतंच ऑब्वियसली. सो 2 वर्षापूर्वीचे लाँग फॉर्म व्हिडिओज वगैरे मी तिथे टाकलेले आहेत. पण आता नाही. आता मला 90 डेजचं हे चॅलेंज मी घेतलेलं आहे. सो डेली व्लॉग मला टाकायचेच आहे. ऑफकोर्स त्या व्लॉगमधून कुठे ना कुठे काहीतरी कंटेंट असा नक्कीच राहील की छोटीशी का गोष्ट असेल ना ती तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करण्याचा माझा प्रयत्न नक्कीच असेल. बट येस, डेली ब्लॉगिंग मी करते आहे. सो तुमचा मला सपोर्ट हवा आहे. माझे व्हिडिओज आवडत असेल तर मला नक्की लाईक करा. व्हिडिओजला कमेंट्स करा. कमेंट्स थ्रू मला कळेल की तुमच्या रिॲक्शन्स काय आहेत, किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मी कुठल्या रिलेटेड टॉपिकशी एक व्हिडिओ बनवावेत. सो ते देखील सांगा. मी नक्कीच प्रयत्न करेल. जेवढं माझं नॉलेज असेल मी तुमच्यापर्यंत ते पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करत असेल. याच नोटवरती हा व्हिडिओ एंड करते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.